राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रात्री उशिरा रस्त्यावर उतरून पाहणी केली। नगर मनमाड महामार्गावरील कामामुळे नागरिक त्रस्त होते। राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत होती। प्रवासी, वाहन चालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले होते। या परिस्थितीची गंभीर दखल घेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी रात्री साधारणतः 10:30 वाजता राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। नागरिकांशी संवाद साधत संबंधित यंत्रणांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे। काल आपण आलात, वाहतूक सुरळीबाबत सूचना केल्यात, आज वाहतूक सुरळीत झाली, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील। मला एक गोष्टीची खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागले का लगेच रस्ता मोकळं करणं। तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं। आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज एखादं त्यांचं काम नाही, पण उभे राहिले असे कार्यकर्ते म्हणजे आपण माझं भाग्य समजतो, कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही। आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय की, कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्या। तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही। आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि जर पुढे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी लोक, माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे। तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो। आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगायचं? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता। माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली। आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला, एसपी ऑफिस मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दीने सगळं होऊ शकतं। फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, हे नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात। होमगार्ड माझ्यावरती लवकर आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर। असं काही कुठून अमेरिकन आणि कुठून जपानी लोक येत नाहीत, राहुरीचेच आपल्या मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो। म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही, देऊन टाका 7 लाख रुपयांना। मी लहान होतोय ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले, 7 लाख रुपये घेतं, 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही। दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? रात्रीची वेळ कशाला फोटो बोलायला लावतो त्या सोडून। थँक्यू।